ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून एक दिवस आला सुखाचा कण घेऊन गेला नावाची कथा. आज फिरायला जाणं नाही झालं. प्रमिलाबाई बापूरावांना विचारत होत्या. आपल्या बायकोच्या मिश्किल बोलण्याकडे लबाड डोळ्यांकडे पाहत बाबूराव म्हणाले, नाही गेलो. कालपासून तुमची धावपळ पाहून मीच दमून गेलोय. ईश्य, एवढ्याशा लहान खोल्यांत मी धावपळ ती काय करणार. कालपासून हे आण ते आण करणं झालंय. आवरायला नको. बोलता बोलता प्रमिलाबाई नवऱ्याजवळ येऊन बसल्या. हातातलं वर्तमानपत्र बाजूला करत बापूराव म्हणाले, ते सफरचंद नीट ठेवलेस ना? हो. केक आणू? चहाबरोबर खा थोडासा. नको. भरतला सबंध केक लागतो. तो आल्यावर कापेल आणि आधी आजोबांना देईल. आजीला कसा देणार? आजीसारखी उपास करत असते. प्रमिलाबाई बोलल्या नाहीत, पण छानसं हसल्या. त्या आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हणाल्या, केस फार पिकलेत तुमचे, पण अजून मऊसूत आहेत जावळासारखे. आणि तू? नातू येणार म्हणून एवढीशी दिसतेस, लहान झाल्यासारखी. तुरू चालतेस काय? तोंडातल्या तोंडात हसतेस काय? खरंच. किती वाजले? आपला दुसरा चहासुद्धा झाला. अजून आला नाही भरत? येईल ग. किती लांब राहतो तुझा लेक? पार पुण्याच्या टोकाला. ऑफिसला जाता जाता सोडेल नेहमीप्रमाणे, बापूराव म्हणाले. त्यावेळी घर होऊन गेलं म्हणून बरं झालं. बंकिमचं लग्न झालं तेव्हा या चाळीतल्या 2 खोल्या लहान पडू लागल्या. तरी पण एकुलत्या एक मुलाला, लाडक्या सुनेला निराळे करायचा विचार सहन होईना. प्रमिलाबाई आणि बापूराव जास्तीत जास्त वेळ बाहेर राहत, त्यांना मोकळीक देत. बापूरावांची तर तेव्हा नोकरी होती, पण प्रमिलाबाई बंकिम घरी यायच्या वेळी घराबाहेर पडत. रात्रीचे दोघं आपली पथारी गॅलरीत टाकत. पण नव्या नवलाईचं ते जोडपं, त्यांना ते मोजकेच मोकळेपण. रात्री दाराबाहेर झोपलेले सासू सासरे पहाटे सून कधी दार उघडते म्हणून ताटकळत बसलेले. हे दडपण त्या नवरा बायकोला सहन होत नव्हतं. ताण हळूहळू वाढत होते. सुनेच्या कपाळावर नाराजीची छटा दिसायची. बंकिम उगाचच चिडचिड करायचा. आई बापातला आणि लेकातला कोवळेपणा जवळी कमी होत चालली. सून माहेरपणाला गेली की ह्यांना बरं वाटायचं. आता आपला मुलगा आपल्याला मिळाल्याचा आनंद व्हायचा. सासू सासरे कुठे बाहेर गेले, रात्री उशिरानं घरी येणार असले की सुनेला त्या 2 खोल्यांची मालकीण झाल्यासारखी उमेद वाटायची. एके दिवशी बंकिम म्हणाला, आई, कोथरूडच्या बाजूला आमच्या बँकेचे फ्लॅट्स होत आहेत. लांब आहे? नाही बरंच. तिथं सोय नाही. शाळा, बाजारहाट. होईल ग. 4 माणसं जमली की आपोआप 4 दुकानं उभी राहतात. पैशाची काय सोय? बँकेतून कमी व्याजानं कर्ज मिळतं म्हणे. बापूराव मध्येच म्हणाले, होय, पण बाबा, मी नुकताच नोकरीला लागलेला. असं कितीसं कर्ज मिळणार? ते खरंच. आणखी काही दिवस आमच्याजवळ राहा. तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला? तुझ्या आईला सुनेचं कौतुक करायचंय. बरं वाटतं तुम्ही घरात असलात की. घर लगेच कुठलं व्हायला 2-4 वर्षसुद्धा लागतील. आतापासून बुक केलं तर पैसा कमी लागेल, शिकलेली सून म्हणाली. खरंच ग, पण पैसा आणायचा कुठून?
लग्नात नाही म्हटलं तरी थोडी शिल्लक होती ती संपली. 4 दागिने घरात आल्याशिवाय बोलता बोलता सून गप्प बसली. पण निराळे राण्याचा कोथरूडला फ्लॅट घेण्याचा विचार त्या 2 खोल्यांत पुढल्या दारानं शिरला. तो तिथल्या भिंतींना जसा चिकटून बसला. सुनेचा त्या घरातला आपलेपणा संपला. बंकिम मनातल्या मनात रुष्ट होता. आई वडील आपल्याच संसारात परकेपणानं वावरत होते. त्यांना अपराधी वाटत होतं जसं. मुलाला बँकेकडून कर्ज मिळणार होतं, पण दर महिन्याला हप्ता कापला जाणार होता. अशावेळी आईनं आपला 4 पदरी चपलाहार दिला असता तर त्या वेळच्या 500-600च्या दरानं 12-15 हजार तर सहज आलेच असते. बाबांनी 4-5 हजारांची मदत केली असती, फंडातले पैसे काढले असते तर कर्ज कमी घ्यावं लागलं असतं, पगार कमी कापला गेला असता. या दिवसात मुलगा घरात बरोबरीने पैसे खर्च करत होता. कोण महागाई झाली होती या सगळ्या गोष्टी मनात होत्या, पण कोणी त्याचा विचार करायला धजावत नव्हतं. आपल्या सासूनं मरतेवेळी आपल्या गळ्यात घातलेला तो चपलाहार विकणं प्रमिलाबाईंना शक्यच नव्हतं. तेवढंच ते स्त्रीधन त्यांना मोठा आधार वाटत होतं. सासूची माया त्यात गुंफली होती. माझे बाबा 10,000 देणार आहेत, सुनेनं एक दिवस सांगितलं. स्वर असा की आता तुमची परीक्षा आहे. बंकिमचा चेहरा पडलेला. असा की पहा, माझे आई वडील मात्र काही द्यायला तयार नाहीत. जितक्या लवकर पैसे भरले असते तितक्याच लवकर आणि मुख्य म्हणजे तितक्या कमी पैशात लगेचच ब्लॉक मिळत होता. दिवसेंदिवस किमती वाढत होत्या. आई, सोन्यात पैसा गुंतवणं म्हणजे डेड मनी बाळगणं आहे. हिच्या वडिलांचे पैसे मी परत करण्याच्या बोलीनंच घेतले आहेत. हिचा दादासुद्धा 1,000 देणार आहे. तू नाही. तिचा तो एकुलता एक दागिना उरलाय, त्याला हात लावायचा नाही. बापूरावांच्या या वाक्यानं त्या घरातले ताण चांगलेच ताणले गेले. बंकिम आणि हेमाची कुरबुर वाढली. माहेरच्या पैशांमुळे तिचा तोरा वाढला. आईच्या चिकटपणामुळे बंकिमला कमीपणा आला. शेवटी तो चपलाहार पण त्या दगडविटांत माती चुन्यात मातीमोल होऊन गेला. प्रमिलाबाईंच्या मनावर एक कायमचा दुखरा व्रण उमटवून गेला. सून आणि मुलगा आपल्या ब्लॉकमध्ये राहायला गेली. त्या दिवशी प्रमिलाबाई आपल्या नवऱ्याच्या कुशीत शिरून लहान मुलासारख्या रडल्या. मुलगा, सून, नातू, आजीपण, सासूपण हे सगळे कोवळे बंध तटा तुटून गेले. मूल नसलेल्या बाईसारख्या त्या रिकाम्या रीता होऊन गेल्या. बसल्या किती बेत रचले होते. सुनेला लागलेले डोहाळे स्वतःच भोगले होते. जीव सुखावला होता. नातवाच्या लाथा त्याच्या आईच्या कुशीत बसायच्या आधी त्या वेड्या प्रेमळ आजीच्या कुशीत बसत होत्या. बंकिमच्या वेळी उठलेल्या सुखलहरी अंगभर उमलत होत्या. परत तो सुखद गरोदरपणाचा अनुभव त्या घेत होत्या. सून, मुलगा निराळे राहायला गेले त्या दिवशी बापूराव आणि प्रमिलाबाई यांच्या सुखस्वप्नांचा लचका तोडून गेले. दिवसानं उगवावं, रात्रीनं मावळावं, जाताना दुःखाचा ओरखडा ठेवून जावा. स्वप्नांच्या चुराड्यातला एक कण घेऊन जावा. एक मुंगी आली, साखरेचा एक कण घेऊन गेली. दुसरी आली, दुसरा साखरेचा रवा घेऊन गेली. अशी तऱ्हा जखमाही बुजत जातात. दुःख पण बोथट होत जातं. आयुष्यातले 365 दिवस घेऊन कॅलेंडरचं पान बदलत होतं. नवे साल, नवे पंचांग. नातू झाला आणि बापूराव व प्रमिलाबाई परत
पायात बळ आल्यासारखे सुखावले. नातू मोठा होत होता. 18-15 दिवसांनी भेटत होता. रविवार शनिवार आजीकडे राहायला येत होता. तोच दिवाळी दसरा होऊन जायचा. मग आजीनं नातवासाठी बटाट्याचा चिवडा केला की नाही? तो आला की आम्हालाही मिळतो. हो केला की. आजोबा केक आणतात, गुलाबजाम आणतात नातवासाठी, तेव्हा आम्हालाही मिळतात. दोघंही आपापल्या विचारातून जागे होत परत एकमेकांशी बोलू लागले. मुलगा निराळा राहू लागला आणि या नवरा बायकोतलं अंतर असं संपून गेलं. दोघं एकमेकांच्या अधिक जवळ आली, एकमेकांच्या आधारानं जगू लागली. विचार करायचा, बोलायचं, सुखदुःख वाटायचं, दुखलं खोपलं सोसायचं ते दोघांनी एकदमच. स्वतःला एकमेकात विसर्जित करून टाकलं होतं. आजी, आजोबा, मी आलो. भरत हाका मारत होता. दोघंही स्प्रिंगच्या बाहुलीसारखी उठली, नातवाला सामोरी गेली. भरतनं आजीच्या कमरेला मिठी घातली. आजीनं त्याच्या केसांवर हात फिरवीत हसतच आतल्या आत रडून घेतलं. बायकोच्या ओठावरचं हसू आपल्या ओठांवर आणत बापू म्हणाले, काय म्हणतायत आमचे कुलदीपक? बेस्ट. आजोबा, मी 100 मीटर पोहायला लागलो. अरे वा, छान. बघायला येतोस कसा पोहतोय आमचा नातू ते? प्रॉमिस. बघायला येतोच कसा पोहतोय आमचा नातू ते? प्रॉमिस? हो प्रॉमिस. आजी तू पण ये. पण गेटवर पास काढायला लागेल. काढू की रे, पण जपून पोहत जा रे. भरत राजा, तुझ्यासाठी खाऊ आणलाय आजोबांनी. आत जेवायला काय करू? तुझ्या आवडीचं. आजी, अगं आताच खूप खाऊन आलो. रवी, शशी आलेत. मावशी पण आलीये. मामा मामी पण कालच आलीत गावाहून. हो? प्रमिलाबाईचा आवाज दुबळा होऊन गेला. ती दोघं काही आजवर 4 दिवस मुलाकडे राहिली नव्हती. बापूंनी ते पाहिलं. म्हणाले, भरत, तुझ्या आजीला आपण सरप्राईज द्यायचं का? पण आजोबा, मला अभ्यास करायला सांगितलंय मम्मीनं. एक्झाम्स आहेत. असू दे रे, बघावं तेव्हा परीक्षा या आणि त्या स्पर्धा. 15-15 दिवस भेटत नाहीस. बापूंनी नातवाला जवळ ओढलं. त्याच्या कानात हळूच काहीतरी बोलले. त्याबरोबर त्याचे सुरेख डोळे असे छान चमकले की प्रमिलाबाईंना वाटलं आपल्या नातवाला आता परत तिकडे पाठवूच नये. त्या चक्रावल्या, हसल्या डोळ्यांच्या उजेडात सहज उरली वर्ष संपून जातील. आजी, मम्मीनं संध्याकाळी परत बोलावलंय. नाही जायचं. आम्ही म्हणजे कुणीच नाही का तुझे? आलास तो खाऊन आलास. माझ्यासमोर तू जेवावंस, तुला आंघोळ घालावी, तू माझ्या कुशीत झोपावं, असं नाही का रे आम्हाला वाटत? काही जायचं नाही. प्रमिलाबाई एकदम चिडून बोलल्या. बोलता बोलता रडू लागल्या. भरत बिचारा कावराबावरा होऊन गेला. भरत, तुझ्या आजीला मघाची गंमत सांग बरं, म्हणजे बघ कशी हसू लागेल. बापूरावांनी भरतला जवळ घेत मुद्दाम मोठ्याने हसत म्हटलं. त्यांचं हसणं किती खोटं होतं हे भरतच्या सुद्धा लक्षात आलं. आजी, मी आणि आजोबा तुझ्यासाठी गंमत आणणार आहोत. ओळख. स्वतःला सावरत प्रमिलाबाई म्हणाल्या, अरे तुझी आजी आता म्हातारी झाली. बघ ना, उगीचच रागावते, उगीचच रडते. नाही. 3 चान्स. ओळख. काय आणणार आज? नाही रे राजा, काही आठवतच नाही हल्ली. बरं, तू आणि आजोबा बाजारात जाऊन या. ते तुझ्यासाठी आज छानसा नाईट ड्रेस आणणार आहेत. तुम्ही येतो, मी स्वयंपाक करते. आजी हरली. खरंच रे, हरले रे सोन्या.
आज तुझा बर्थडे, हॅपी बर्थडे. भरत मोठ्या उत्साहानं आजीभोवती उड्या मारीत म्हणत होता. माझं सगळं आयुष्य माझ्या या राजाला मिळावं, मनोमनी आपल्या नातवाला आपलं सरलं आयुष्य मिळावं म्हणून देवाला विनवत प्रमिलाबाईंनी भरतला जवळ घेतलं. त्याचा पापा घेतला. आजोबांच्या बरोबर भरत बाजारात गेल्यावर प्रमिलाबाईंनी स्वयंपाक केला. 3 पानं मांडून त्या दोघांची वाट पाहत बसल्या. बंकिमची आठवण येत होती. आपला एकुलता एक मुलगा वेगळा झाला हे दुःख अजूनही ताजं होतं. किती वर्ष झाली बंकिम काही इथे येऊन राहिला नाही सोबतीला. मनानंच निकरानं प्रयत्न केला. बापूरावांनी वारंवार समजूत घातल्यानं डोळ्यांना सारखं येणारं पाणी कमी झालं होतं. पण दूध ओतून घेतलं तरी पातेल्यात दुधाचा निथळ राहतोच ना. भरत आपल्या आजोबांच्या पुढे धावतच घरात शिरला. आजीच्या हातात लुगड्याचं पुडकं देत म्हणू लागला, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. प्रमिलाबाईंनी देवापुढे लुगडं ठेवून हळद कुंकू वाहिलं, नमस्कार केला. नवऱ्याला डोळ्यांनीच ओवाळलं. घडी मोडून अंगावर पदर घेतला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर बंकिम भरतला न्यायला इकडेच आला. डॅडी आले म्हणून भरत आपलं सामान आवरू लागला. माझे सॉक्स कुठेत ग आजी म्हणून विचारू लागला. प्रमिलाबाई पाहत होत्या, कष्टी होत होत्या, पण पाणी पुढे वाहतच राहणार हेही कळत होतं. आज जेवताना नातू शेजारी बसला होता. दुपारी आपल्या पोटावर पाय टाकून झोपला होता. ते सुख आता किती महिन्यांनी मिळणार होतं कोण जाणे. परीक्षा म्हणून, शाळेत स्पोर्ट्स म्हणून, पोहण्याच्या शर्यती म्हणून, कधी त्यालाच बरं नाही म्हणून, या ना त्या कारणानं भरत अलीकडे आपल्या आजी आजोबांकडे खूप कमी येऊ लागला. बंकिमच्या पुढ्यात चहा आणि बशीत भरपूर खायला ठेवत त्या त्याच्यासमोर बसल्या. आपल्याच पोटच्या पोराला नव्यानं पाहत होत्या जशा. या तरुण वयातच त्याचे कानशिलावरचे केस पिकले होते. कपाळावर उभ्या आडव्या रेषांचं जाळं नव्यानंच विणलं गेलं होतं. ओठांच्या कोपऱ्यात एक सल पडला होता जसा नाराजीचा, असमाधानाचा. आता हा का कष्टी आहे. स्वतःचा ब्लॉक आहे, राजा राणीचा संसार आहे, सोन्यासारखा मुलगा आहे, चांगली नोकरी आहे. भरत, आवरलं का तुझं? चल, बंकिम म्हणाला. बापू आणि प्रमिलाबाईंनी एकमेकांकडे पाहिलं. मुलानं आपली चौकशी केली नाही. बरं आहे नाही काही विचारलं नाही. स्वतःबद्दल काही बोलला नाही. असा परका का झाला हा? दोघांच्या डोळ्यांत एकच जीव कुरतडणारी व्यथा आडवी उभी रेंगाळत होती. डॅडी, आज आजीचा वाढदिवस आहे. आजीला आजोबांनी साडी आणली आहे. हा बघा, मला ग्रे कलरचा नाईट सूट आणलाय. अरे वा, छान. ते कपडे पाहत बंकिम म्हणाला. बंकिम, तुला काही होतंय का? कितीतरी दिवसांनी आलास, पण बोलत नाहीस. आमची काही विचारपूस केली नाहीस. आम्हाला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? न राहून प्रमिलाबाई म्हणाल्या, आज तुझ्या आईचा वाढदिवस. लहानशीच गोष्ट असली तरी लक्षात ठेवावी. आम्हाला जास्त काय हवंय तुझ्यापासून? बापू म्हणाले. बंकिम उठला. त्यानं आईला, वडिलांना नमस्कार केला. त्याचं पाहून भरतनं पण आजी आजोबांना नमस्कार केला. भरत, एक फडके घे आणि आपली स्कूटर पूस बरं, मी आलोच. बंकिमनं भरतला बाहेर पिटाळलं. म्हणाला, आई,
काहीतरी बोलून सांगून तुमच्या डोक्याला उगाच का त्रास देऊ म्हणून गप्प बसतो. सांग तरी, आमच्याशिवाय तू तरी कुठं मनमोकळं करणार? आता हेच बघा ना. आज मी हिला म्हणालो, मी आणि भरत तिकडेच राहतो, उद्या रविवार आहेच, येऊ जेवून सावकाश. खरंच रे, राहा ना, बापू मनापासून म्हणाले. नाही बापू, बाईसाहेबांची आज्ञा शेवटची. तिच्या घरात मी राहतोय, तो संसार माझा नाही, तिच्या माहेरच्या माणसांचा आहे. त्यांनी घरासाठी पैसे दिलेत ना. पण फेडलेत ना ते पैसे? हो, जवळजवळ फेडले. तुलाच एकही पैसा दिला नाही. तुझा चपलाहार मात्र मातीत गेला. जाऊ दे, आमचं जे आहे ते तुझंच आहे, त्याचा त्रास कशाला करून घेतोस? प्रमिलाबाई म्हणाल्या. आई, त्याचा त्रास नाही माझ्या डोक्याला. आमच्या घरात हिच्या माहेरच्या माणसांची सारखी ये-जा असते, त्यापेक्षाही तिच्या मेव्हण्याच्या तंत्रानं घर चालतं. त्याचा मला फार त्रास होतो, चीड येते, संताप होतो माझा. म्हणजे? नकळून दोघांनी एकदम विचारलं. अगं, सिनेमा असो, नाटक असो, ट्रीप असो, हॉटेलात जायचं असो, घरात काही नवीन घ्यायचं असो, तो म्हणेल ते खरं. त्याच्या आवडीचा सिनेमा, त्याच्या आवडीचं नाटक, त्यानं ठरविलेलं ट्रीपचं ठिकाण, त्याच्या ओळखीनं खरेदी, हे सगळं चीड आणणारं आहे. माझ्याच घरात मला मत नाही, माझी सत्ता नाही, माझी पर्वा नाही. हेमाला आपल्या माहेरच्या माणसांपुढं तुमची माझी कुणाची आठवणसुद्धा येत नाही. भरतला इकडे पाठवायचा नाही, पण मावशीकडे मामांकडे मात्र दिवस न दिवस राहायला पाठवायचं. डॅम-इट, बंकिम बोलता बोलता तापला होता. जाऊ दे रे, तिथं त्याच्या बरोबरीची मुलं आहेत, आमच्याजवळ त्याला कसं करमणार? प्रमिलाबाई दुबळ्या स्वरात म्हणाल्या. आई, मी माझी फसवणूक सतत करून घेतोच आहे. मी फार सुखी असल्याचा 24 तास अभिनय करतोच आहे. तुम्ही ते ओझं कशाला ओढवून घेता? जाऊ दे, विसरून जा. तुमच्यासाठी मी काहीही करू शकत नाही. ही बोच मला किती त्रास देते माझं मला ठाऊक. मुख्य म्हणजे माझ्याच घरात मी परका आहे, कुणाच्या तरी मेहरबानीवर जगतो आहे, याचा मला इतका मनस्ताप होतो की विचारू नकोस. आपणच कणखरपणानं वागावं बंकिम. तिच्या माहेरच्या माणसांना एकदा समज दे. बापू चिडून म्हणाले. काहीही उपयोग नाही. हेमालाच कळेल तेव्हा कळेल. निदान तिच्या आईवडिलांना कळायला हवं की मुलीच्या संसारात आपण इतकी लुडबुड करू नये ते. डॅडी डॅडी, चला ना लवकर, मम्मी रागावेल, भरत म्हणत होता. बघ, ऐकलंस? हे असं आहे, ती रागावेल हा दचका आम्हा दोघांना दडपून टाकतोय. भरत आणि बंकिम निघून गेले. आपला मुलगा दुःखी आहे, आपला नातू दडपला गेलाय, हे दुःख त्या दोघांना अनपेक्षित होतं, कंबर खचवून टाकणारं होतं. मुलगा आणि नातू निघून गेल्यावर झुंबरासारखं आपण तुटून फुटून पडू असं दोघांना वाटत होतं. आपल्या डोळ्यात पाणी आलं तर समोरचे 2 डोळे धो-धो बरसतील. आपला काळवंडलेला कष्टी चेहरा पाहून समोरचा म्हातारा चेहरा 1000 वर्षांनी म्हातारा होऊन जाईल. बंकिम जे सांगून गेला ते परत बोललं गेलं तर समोरच्या म्हाताऱ्या कुडीतले प्राण कासावीस होतील. घशात कोंडलेला हुंदका, डोळ्यात दडवलेली अस्व, ओठाक आड कोंडलेला राग संताप आवरत ते 2 म्हातारे जीव त्या 2 छोट्या खोल्यात एकेकटे बसून राहिले.
ज्योत्स्ना देवधर यांची एक दिवस आला सुखाचा कण घेऊन गेला नावाची कथा येथे समाप्त. फिलर ज्योत्स्ना देवधर.